ओके, ठीक आहे मुलांनो. लास्ट लेक्चर आपण काय पाहिलं? टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉइंट ऑन द सर्कल विदाउट युजिंग सेंटर. बरोबर आहे. आता आपला पुढचा पॉइंट पाहायचा आहे सी पार्ट, यातला पार्ट सी. Tangents to circle from point outside the circle. Tangents to the circle from point outside the circle. Tangents to the circle from point outside to the circle. म्हणजे सर्कलच्या बाहेरून आपण सर्कलला काय काढणार आता? टँजंट. पण टँजंट नाही म्हटलो मी, टँजंट म्हटलो, कारण की पॉइंट जर सर्कलच्या बाहेर तर आपण सर्कलला किती टँजंट काढू? 2 टँजंट. आता इथे मी तुम्हाला सिम्पली डायरेक्टली आयडिया सांगणार आहे. काय आयडिया? त्यात आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेणार आहे. यापूर्वी मी स्टेप्स लिहून द्यायचो, पण स्टेप्स लिहिण्यापेक्षा डायरेक्टली आपण एक्झाम्पल घेऊ की कशा प्रकारे डायग्राम काढायची. सिंपल, प्रत्येक वेळेस बरं का. तुम्हाला ज्या मेजरमेंटचा सर्कल दिला असेल, आता या स्टेप्स मी मराठी सांगू डोक्यात आलं डायरेक्टली. तुम्हाला ज्या मेजरमेंटचं सर्कल दिलंय, रेडियस सर्कल दिलंय, सर्वात पहिले सर्कल ड्रॉ करायचं. सर्वात पहिले काय करायचं? सर्कल ड्रॉ करायचं. वाटेल स्टेप्स लिहून द्यायचं तर स्टेप्स लिहून घेऊ शकतो तुम्ही, कारण की इम्पॉर्टंट डायग्राम आहे. सर्वात पहिले तुम्हाला ज्या मेजरमेंटचं सर्कल दिलंय त्या मेजरमेंटचं सर्कल ड्रॉ करून घ्यायचं. मग खाली त्याला स्टेप घ्या. त्याच्यात स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1, ड्रॉ द सर्कल ऑफ गिवन मेजरमेंट. Draw the circle of given measurement. Point number 1 लिहा. Draw the circle of given measurement. डायग्राम काढू नका माझ्यावर. डायग्राम फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी काढतोय की आपण स्टेप काय करतोय. पहिली स्टेप काय करायची? तुम्हाला ज्या काही मेजरमेंट म्हणजे ज्या रेडियसचं सर्कल दिलंय, सपोज आर एवढ्या रेडियसचं सर्कल दिलं असेल, आरची व्हॅल्यू काही असते, त्या रेडियसचं सर्कल ड्रॉ करून घ्या. घेतलं? ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एक पॉइंट दिला असतो की याचा डिस्टन्स तुम्हाला सेंटर पासून दिला असतो. पॉइंट डिस्टन्स कुठून दिला असतं? सेंटर पासून. मग सेंटर पासून जो काही पॉइंट दिलाय तो प्लॉट करायचा. त्यासाठी काय करायचं की सेंटर मधला, आता तुम्ही कार करणार, हा सेंटर तुम्ही लाईन वर घेणार ना, याच्यावरची जी लाईन आहे ही अशी मार्क करून घ्यायची. पूर्ण लाईन मार्क करून घ्या. त्यानंतर तुम्हाला सेंटर पासून जे डिस्टन्स दिलंय, एकतरी स्केल लावा किंवा डायरेक्टली कंपास मध्ये माप घ्या. ओरिजिन वरती तुमचं लोखंडी टोक ठेवा आणि प्लॉट करून घ्या, किंवा डायरेक्टली स्ट्रेट याला पट्टी लावा, स्केल लावा आणि मोजा की सेंटर पासचं किती डिस्टन्स दिलंय. काहीतरी डिस्टन्स दिला असं सेंटर पासून 5 सेंटीमीटर, 5.6 सेंटीमीटर असं काहीतरी मेजरमेंट दिलं असतं. त्या मेजरमेंट वरती तो पॉइंट प्लॉट करा. सपोज हा तो पॉइंट आहे पी, की जो सेंटर पासून आपला एका पर्टिक्युलर डिस्टन्सला दिलेला आहे. बरोबर आहे. मग स्टेप नंबर 2, प्लॉट द पॉइंट on a distance from center. सेंटर पासून तुम्हाला जे काही डिस्टन्स दिले ना, त्या डिस्टन्स वरती तो पॉइंट प्लॉट करा. केला प्लॉट? ओके. आता इथे काय होतं बा, इथे एक लाईन सेगमेंट तयार झाला, सेगमेंट ओपी. म्हणजे सेंटर आणि तो पॉइंट यांच्यामुळे जो लाईन सेगमेंट तयार झाला ना,
या लाईन सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढलेला आहे, पहिलं कन्स्ट्रक्शन घेतलं होतं, तो काढायचा. कोणाचा? लाईन सेगमेंट जॉईनिंग द सेंटर अँड आउटसाइडर पॉइंट. मग पुढची स्टेप असेल, पुढची स्टेप काय? स्टेप नंबर 3 ना, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर. ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर. Draw the perpendicular bisector of the line segment. Draw the perpendicular bisector of the line segment. Of the line segment joining. Of the line segment joining. Center of the circle. Joining center of the circle and outsider point. तर तुम्ही G1 आउटसाइडर पॉइंट जरी म्हटले तरी काय फरक पडणार नाही. जो दिलेला पॉइंट आहे ना या दोघांचा, आता मी कसा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो पहा. सगळ्यात पहिले तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणता काढायचा? सेंटर आणि तो पॉइंट याला जॉईंट करणारा सेगमेंट आहे ना, लाईन सेगमेंट, त्याचा. पुढच्या एरोशी आपल्याला काही घेणं देणं नाही. तुम्ही नाही काढला किंवा पुसून जर काढलं तरी त्याला काय फरक पडत नाही. आता बघा, मी कंपास मध्ये निम्म्यापेक्षा मोठी माप घेणार. एकदा तुमचं कंपासचं लोखंडी टोक वर ठेवणार, म्हणजे सेंटरवर ठेवणार, एक वरती चाप देणार, एक खाली चाप. बरोबर आहे? बरोबर आहे. त्यानंतर तेच मेजरमेंट ठेवायचं, लोखंडी टोक कुठे ठेवायचं? का पॉइंट P वरती ठेवलं की मग ह्याला कट करणारा परत चाप द्यायची. बरोबर आहे? आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता हा जो काय असेल, ब्लू पेन वापरतो मी, डायरेक्ट शेवट टँजंटला ब्लॅक पेन वापरतो. आता बाळांनो, हा तुम्हाला भेटणार परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. आता मी काय बरं, त्याच्याबद्दल एक गणमन आहे. गणमन अशी, हे डिस्टन्स जे आहे ना, हे जर रेडियसच्या डबल पेक्षा मोठं असलं त्या परपेंडिक्युलर बायसेक्टर सर्कलच्या बाहेर येतो, तसा माझा आत्ता आला. जर हे डिस्टन्स बरोबर रेडियसच्या डबल असेल तर हा जो काही परपेंडिक्युलर बायसेक्टर ना, हा या सर्कलला टच होतो बघ, टँजंट सारखा. पण जर हे डिस्टन्स तुमच्या रेडियसच्या डबल पेक्षा कमी असेल तर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आतमध्ये, म्हणजे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर सर्कलच्या बाहेर येऊ शकतो, सर्कल वर येऊ शकतो किंवा सर्कलच्या आत येऊ शकतो. त्यात डोकं लावायचं नाही. त्यांनी फक्त या ओपीचे दोन भाग व्यवस्थित केले पाहिजे. झाले? आता हा जो असतो, हा पॉइंट जो तुमच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरनीच आलाय, याला आपण म्हणतो फूट ऑफ द परपेंडिक्युलर. त्याला काय म्हणतात? फूट ऑफ द परपेंडिक्युलर. म्हणजे परपेंडिक्युलर जिथे तुमच्या लाईनला टच होतो ना, त्याला आपण काय म्हणतो? फूट ऑफ द परपेंडिक्युलर. मग फूट ऑफ द परपेंडिक्युलर कोणता आहे? पॉइंट एम. बरोबर आहे? मग आता हा जो फूट ऑफ द परपेंडिक्युलर आहे, काय करायचं? तुम्ही लिहिलं ना परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा म्हणून. ओके, आता पुढची स्टेप कशी करायची बा? जो फूट ऑफ द परपेंडिक्युलर आहे ना, बरोबर का, त्याला फूट ऑफ द परपेंडिक्युलरला ऍज अ ओरिजिन घ्यायचं कंपास मध्ये. म्हणजे लोखंडी टोक कुठे ठेवायचं? इथे. आणि इकडे P घ्या किंवा इकडे O घ्या पेन्सिलने. मग असं या प्रकारे हे करायचं आणि बिंदास P मधनं असं एक सर्कल ड्रॉ करायचं. ते बरोबर त्या ओरिजिन हे जे काही सर्कल येईल
ओके, हे जे काही सर्कल येणार आहे हे बरोबर ओरिजिन आणि तो आउटसाइडर पॉइंट आहे ना यातनं पास होणार आहे. काही वेळेस काही जण म्हणतात पूर्ण सर्कल ड्रॉ करा, काही जण म्हणतात सर्कल नका ड्रॉ करू, फक्त ह्या जुन्या सर्कलला इंटरसेक्ट करेल अशा 2 चाप काढायचे तरी चालतं, काही फरक पडत नाही. कारण की आता आपल्याला इम्पॉर्टंट काय समजून घ्या, ही सर्कल इम्पॉर्टंट नाहीये, आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे ते 2 पॉइंट जे सर्कलला टच झालेले, म्हणजे हा पॉइंट आणि हा पॉइंट. मग आता काय करायचं, तुम्ही डायरेक्टली स्केल लावायची, हा आउटसाइडर पॉइंट आणि हा सर्कलला पाहिजे, जिथे आपल्या जुन्या सर्कलला नवीन सर्कलने टच केलं ना तो पॉइंट इंटरसेक्ट केलं, तो पॉइंट, ह्या पॉइंट आणि हा पॉइंट यांना जोडून घ्यायचं. आणि इकडे पण असा एक पॉइंट आहे ना, ज्या पॉइंटला इकडे जोडून घ्यायचं. आता नीट पहा, याला मी म्हणतो ए आणि याला म्हणतो मी बी. आता तो ए पी ए दिसतं का, पी ए तुम्हाला प्रत्येकाला? पी ए ही सर्कलची काय, जुना सर्कल नवीन सर्कल द्या विसरू, आणि पी बी ही सुद्धा, हा सुद्धा जर आउटसाइडर सर्कल मधनं. ओके, हा आता तुम्ही काय लिहिलं, परपेंडिक्युलर पर दिलेली स्टेप, त्याच्या पुढची स्टेप लिहा, स्टेप नंबर 4. taking foot of the perpendicular, taking foot of the perpendicular, taking foot of the perpendicular, foot of the perpendicular as a center, taking foot of the perpendicular as a center of the circle, as a center of the circle, draw a circle, समजायचं आहे, draw a circle, draw a circle passing through given outsider point, passing through given outsider point and given outsider point to outsider point and center of the original circle, center of the original circle, center of the original circle. बरोबर, दोघांमध्ये धारच येतो, गेलाच पाहिजे. नेक्स्ट स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5. Draw the line joining the point draw the line joining the point which draw the line joining the point which are intersect of the two circles to the outsider point, म्हणजे ते 2 पॉइंट नाही जोडायचे. कोण जोडायचे? ते जे 2 पॉइंट भेटले ना, जुनं सर्कल आणि नवं सर्कल, हे एकमेकाला इंटरसेक्ट झाले पहा. कुठे इंटरसेक्ट झाले तरी हे बा, हे जुनं सर्कल आणि नवं सर्कल इथे इंटरसेक्ट झालं, इथे इंटरसेक्ट झालं. हे जे पॉइंट आहे हे दोन्ही पॉइंट कोणाला जॉईंट करायचे? त्या आउटसाइडेड पॉइंटला. म्हणजे बरोबर आउटसाइडेड पॉइंट मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? टँजंट भेटणार. अडचण? ओके. आणि खाल्ल्या दीज आर रिक्वायर्ड टँजंट.
These are required tangents. These are required tangents. आता मी सांगितल्याप्रमाणे इकडे बाबर का काही वेळेस ते पूर्ण सर्कल काढता, काही वेळेस पूर्ण सर्कल न काढता फक्त या जुन्या सर्कलला कट होईल एवढं जरी काढलं तरी सुद्धा चालतं. एवढं पूर्ण काढलं इथपर्यंत चालतं किंवा फक्त इथे दिला इथे कट केला तरी सुद्धा चालतं. सध्या नंतर ओळख येत नाही काय केलं यापेक्षा बेस्ट अडचण. हा आता तुम्हाला एक विदाउट मेजरिंग तुम्ही एक सर्कल काढायचं विदाउट मेजरिंग बिना मेजरमेंट घेत काढा. तर विदाउट मेजरमेंट घेता एक सर्कल काढा प्रत्येकाने. बरं पाहिजे कोणाला? विदाउट मेजरिंग एक सर्कल काढा प्रत्येकाने पटकन. काढलं. सेंटर कुठे घेतला? लाईनवर घेतला. ओके ती लाईन आडवी वाढवा. ती लाईन आडवी वाढवा. शक्यतो सेंटर नोटबुकच्या लाईनवर जायचं. ओके लाईन वाढवली. हा त्या लाईनवरती कुठेही एक मनाने पी पॉइंट घ्या. सर्कलच्या सेंटरला हो म्हणा. पहिले सर्कलच्या सेंटरला हो म्हणा. कुठेही एक पी पॉइंट घ्या. आता एक्झाम्पल मध्ये ते मोजून घ्यायचा असतो. आपण इथं अंदाजे घेतोय प्रॅक्टिससाठी. घेतला का पी पॉइंट? ओके ओपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. ओपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. तुम्हाला त्यामुळे परपेंडिक्युलर बायसेक्टर शिकवलेला आहे. ओपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. ओके आता 3 केस होऊ शकतात. काही वेळेस तो परपेंडिक्युलर बायसेक्टर सर्कलच्या बाहेर गेला असेल, काही जणांचा तो सर्कलच्या आतून गेला असेल, काहीला सर्कल वरून गेला असेल. त्याला काही फरक पडत नाही. ओके काढला. त्याचा फूट ऑफ द परपेंडिक्युलर झाला ना त्याला एम म्हणा. फूट ऑफ द परपेंडिक्युलर त्याला एम म्हणा. त्या पॉइंटला पी म्हणायचं राहून गेला तर त्या पॉइंटला पी म्हणून घ्या. त्या पीच्या पुढे तुम्हाला काही जायचं नाही. ओके झालं. हा आता त्या एम वरती तुमच्या कंपासचं लोखंडी टोक ठेवा आणि पॉइंट पी मध्ये जाणारे सर्कल ड्रॉ करा. बरं ऑटोमॅटिक जुन्या सेंटर मध्ये जाणार आहे. पा गेलं का? अरे ऑटोमॅटिक ते ओ मध्ये गेलं का? म्हणजे आता तुमची डायग्राम बरोबर आहे. हा आता या नवीन सर्कलने जुन्या सर्कलला जिथे इंटरसेक्ट केलं त्या दोन्ही पॉइंटला ए आणि बी म्हणा. आता तो ए पॉइंट पी ला जोडायचा. ए पॉइंट पी ला जोडायचा. ओके आता हे तिथे नवीन सर्कल आणि जुन्या सर्कल एकमेकाला इंटरसेक्ट. याला ए म्हणायचं याला बी. आता हा ए पी ला जोडायचा आणि बी पण पी ला जोडायचा. टँजंट आल्या पाहिजे. इथनं याच्यातून गेला पाहिजे ना. तो नवीन सर्कल हे जुन्या सर्कलच्या ओरिजिन मधनं गेलं पाहिजे. समजलं? नवीन सर्कल हे जुन्या सर्कलच्या ओरिजिन मधनं गेलं तर तुमचे आन्सर डायग्राम बरोबर असणार.
ओके, अडचण बोला बरं. डायग्राम जमते प्रत्येकाला. आता फक्त याच्यात बदलतं काय सांगतो, यात बदलतात दोन डिस्टन्स. एक तर ते रेडियस आणि दुसरी म्हणजे ते ओ आणि पी मधलं डिस्टन्स त्या पॉईंटचं तेवढं. बाकी सगळ्या वेळेस तुम्हाला हाच उद्योग करायचा आहे. समजलाय? ओके, ठीक आहे. मग पुढे क्वेश्चन घ्या. काल आपला 5th क्वेश्चन झालाय ना, प्रॅक्टिस सेट 4.2 मधला. हा, आता 6th क्वेश्चन घ्या. प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट 4.2 क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. Draw a circle. Question number 6. Draw a circle with center P. Draw a circle with center P and radius 3.4 centimeter. And radius 3.4 centimeter. Take point Q. Take point Q at a distance 5.5 centimeter. 5.5 centimeter from the center. Construct tangents to the circle. Construct tangents to the circle from point Q. From point Q. ओके, आता बाळांनो डायग्राम काढून दाखवायची गरज अशी मी रस काढत असतो. ओके, सर्वात पहिले काय करणार, सर्कल काढायचं. किती रेडियसचं? 3.4. ठीक आहे, 3.4 चं सर्कल काढा. 3.4 चं सर्कल काढा प्रत्येकाने. एका साईडला लिहा 3.4 सेंटीमीटर. सर्कलचा सेंटर कोणता घ्यायला लावलाय? सर्कलचा सेंटर घ्यायला लावला पी. घ्या. पुढे पी मधनं ती आडवी एक लाईन काढा. या लाईनवरती किती सेंटीमीटर मेजरमेंट घ्यायचंय? 5.5 सेंटीमीटर मेजरमेंट घ्या आणि पॉइंट कोणता आहे तो? क्यू प्लॉट करा. केला का? अरे केला? ओके. त्यानंतर आता त्या क्यूच्या पुढच्या सेगमेंटची मला काहीच गरज नाहीये. तो ठेवला तरी चालतो, नाही ठेवला तरी चालतो. ओके. मग आता पी क्यू याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर करा.
परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. आता प्रत्येकाचा हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो सर्कलच्या आतच येणार आहे, कारण की हे डिस्टन्स हाफ पेक्षा कमी, डबल पेक्षा कमी पहा रेडियसच्या. रेडियस डबल किती होणार आहे? 6.8 ना. 6.8 पेक्षा हे मेजरमेंट कमी आहे, ते आत येणार आहे. आता तो एम पॉइंट घ्यायचे. पॉइंट एम ला सेंटर घेऊन पी मधनं पास होणार सर्कल ड्रॉ करा. त्यानंतर आता वरती जो पॉइंट घेतलेला ए म्हणा, खाली जो पॉइंट घेतलेला बी म्हणा, एक क्यू जॉईंट करा. आता एच म्हटलं पाहिजे, गरजेचं नाही बरं का. हे जे आपण नंतर काढलेलं सर्कल आहे ते पूर्णच काढलं पाहिजे, गरजेचं नाही. आणि टँजंट क्यूच्या पुढे जाऊ दे ना, त्या लाईन्स आहे त्याला दोन्ही साईडने आलं पाहिजे. डायग्राम जर व्यवस्थित काढली ना तर खूप छान दिसत आहे, कदाचित कन्स्ट्रक्शन केल्यासारखं वाटतं. पण हे सर्कल जर कट काढतोय ना तर हे सेंटर मधून जाऊ द्या, पूर्ण सेंटर मधनं गेलाय. म्हणजे काय होतं, काय वेळ जर चूक असते तर आपल्याला कसं देऊ जातं, जर तो नवीन सर्कल जर तुम्ही पूर्ण काढत नसाल तर कमीत कमी ते जुन्या सेंटर मधनं जातंय याप्रमाणे काढा. ओके, अडचण जमली प्रत्येक डायग्राम? ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. Practice set 4.2, question number 7. Draw a circle with radius draw a circle with radius 4.1 centimeter. Draw a circle of radius 4.1 centimeter. 4.1 centimeter. Construct tangent to the circle. Construct tangents to the circle from a point at a distance from a point at a distance 7.3 centimeter
3 centimeters from the center. आता मागच्या प्रमाणे इथे बाळांनो परत सेंटरला P म्हणा, आउटसाइडर पॉइंटला Qच म्हणा. हे डायग्राम मध्ये गोंधळ राहणार नाही. निष्कारण नावं बदलायचं नाही लई. सेंटरला P म्हणा, आउटसाइडर पॉइंटला Q म्हणा, फूट ऑफ द परपेंडिक्युलरला M म्हणा आणि दोन टँजंट तुम्ही काढताय AQ आणि BQ. आणि हा डायरेक्ट प्रॅक्टिसचा भाग आहे. कालच्या डायग्रामचा रिपीट काढून पाहिलं घरी गेला प्रत्येकाने? रिपीट काढून पाहिलं? जमलं? ओके. मी डोक्यात ठेवा हा चॅप्टर 2 एक्सरसाइज, एक प्रॉब्लेम सेट 10 ते 12 मार्क्स पर्यंत एक्झामला येतो. म्हणजे फुकटचे मार्क्स सगळे जर प्रॉपर प्रॅक्टिस झाली असेल तर. एक्झामला अभ्यासही करावा लागत नाही. स्टडी काय करणार एक्झामला? जर तुम्ही प्रॉपर डायग्राम काढला असेल तर त्या डायग्राम पाहून घ्यायच्या. हार्डली 10-5 मिनिटं लागतात पुढे चॅप्टर पाहायला. आणि हा चॅप्टर तुमच्या मोठ्या क्वेश्चन मध्ये आल्यामुळे काय होतं, जे मोठे एक्झाम्पल्स ना ते ऑरला पडता डायग्राम काढता आल्यामुळे. आणि जॉमेट्रिकचं मुलांनो मेन टार्गेटच आहे तुम्हाला जॉमेट्रिक रिलेशन समजले पाहिजे. आणि दुसरा मुद्दा जॉमेट्रिक डायग्राम काढता आल्या पाहिजे. इथे पण मला सांगा तो जो काही पॉइंट आहे ते डिस्टन्स किती आहे? 7.3. 7.3 हे जे काही मेजरमेंट आहे ते 4.1च्या डबल किती? 8.12 कमी ना. त्यामुळे इथे सुद्धा जो परपेंडिक्युलर येणार आहे तो कुठे येणार आहे? जुन्या सर्कलच्या आत येणार आहे. सर्कल काढलाय तर मोठा सर्कल कसा काढायचा? डायग्राम काढताना सॉफ्ट पेन्सिल यूज करा. जास्त गिरवायची नाही, एकदम सॉफ्ट ओढायची. डायग्राम खूप छान येते, पण तुम्ही गिरवल्यामुळे ती खराब दिसते. जर ते डबल सर्कल काढलं ना त्या डायग्राम अशी मोठी वाटते खूप. ओके. ओके, जमली डायग्राम प्रत्येकाला?
आता फक्त एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्क सांगतो, याचा सेम असा सुटेल का? पेज नंबर 99 वरती प्रॉब्लेम सेट 4 आहे, त्यातला क्वेश्चन नंबर 2 जो आहे ना, ड्रॉ सर्कल विथ सेंटर O and radius 3.5 centimeter, take point P at a distance 5.7 centimeter from the circle and draw the tangent from the point. जमेल का एक्झाम्पल प्रत्येकाला? आता जमेल का? आता सोडवा मग काय घरी जाऊन काय करणार. प्रॉब्लेम सेट 4 त्यातला क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे, मी लेक्चर बंद करतो.